फिरताना मला जागोजागी जाणवतं, त्या लोकांनी आजही माझ्या कामाची आठवण ठेवलेली आहे, ते आठवण करून ठेवतो. योजना चांगली झाली, त्या लोकांपर्यंत पाणी पोहोचवू शकलो, परंतु ह्या योजनेच्या माध्यमातून तिथं असणाऱ्या लोकसंख्येचा परत प्रश्न आला आणि झपाट्यानं लोकसंख्या वाढली, रेंदाळचा विस्तार वाढला. काही जणांचं मी काही चांगलं करू नाही शकलो, तर निश्चितपणे मी कोणाचं वाईट केलं नाही. नागरिकांनी ज्या अपेक्षानं माझ्याकडे आले, त्या नागरिकांनी तुमच्यासाठी जे मी काम केले ते काम हे तुमच्या एकूणच ज्या भावनेनं तुम्ही माझ्यापर्यंत आला होता, त्या भावना घेऊन त्या भावनेचे मी अगदी एकरूप झालो, बांधिलकी बांधून मी काम केलेलं आहे. कामाचं प्रत्येक प्रश्नाची सोडवणं करत असताना वेगवेगळ्या विभागामध्ये शासनाच्या, मग ते ग्रामपंचायत विभाग असेल, महसूल असेल, पोलीस स्टेशन असेल, MSCB असेल, ह्या प्रशासनाच्या असणाऱ्या अनुभवातून इथून पुढच्या काळामध्ये एक पद आल्यानंतर त्या प्रशासनाच्या अनुभवाला दुप्पट पद्धतीनं आम्हाला ह्या कामाला गती मिळेल. मंडळी नमस्कार. खरं तर निवडणुकांची रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे आणि अशा रणधुमाळीमध्ये अनेक उमेदवारांच्या मुलाखती आपल्या सातत्यानं सुरू आहेत. आणि ह्या सगळ्या घेत असताना एक भागात चर्चेत राहणारा मतदारसंघ म्हणजे रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघ. या रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अशी बऱ्याच दिवसांपासून चर्चा चालू आहे की स्थानिकांवरती अन्याय होते आणि बाहेरच्या उमेदवारांना खरं तर संधी देण्याचा अनेकांकडून प्रयत्न केला जातो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि अशा सगळ्या काळामध्ये मग स्थानिकचं कोण, नेमक्या त्यांच्या भूमिका काय, हे समजून घेत आज आपण पोचलेलो आहोत याच भागातील एक महत्त्वाचं सहकारातलं नाव आणि पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय महावीर पाटील साहेब यांच्याजवळ. साहेब नमस्कार. नमस्कार. सहर्ष स्वागत करतोय आजच्या आपल्या या शब्दवेळे पॉडकास्टमध्ये. साहेब सगळ्यात पहिला तुम्हाला प्रश्न असणार आहे, आजपर्यंत तुमचं गावामध्ये असेल, सहकारात असेल आणि राजकीय शैक्षणिक क्षेत्रात असेल किंवा सामाजिक कार्यात असेल अग्रेसर असं नाव ओळखलं जात होतं. असं असताना जेव्हा जिल्हा परिषदेचं आरक्षण डिक्लेअर झालं आणि त्यानंतर उमेदवार कोण त्यावेळेला पहिलं नाव तुमचं येत होतं. असं असताना सुद्धा आजपर्यंत तुम्ही ज्यांच्यासोबत होतात, आवाडी गटाकडून होतात, सगळ्या गोष्टी होतात, पण तरीसुद्धा आज तुम्ही NCP सोबत आहात आणि अधिकृत उमेदवार आहात. काय भूमिका आहे? रेंदाळ आणि रेंदाळ परिसरामध्ये मी काम करत असताना गेली 20 ते 25 वर्षे आणि आवाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि त्याने हातकणंगले पंचायत समिती सभापतीसुद्धा काम केलं. आणि हे सगळं करत असताना ह्यावेळा उमेदवारीची दावेदारी मी केली होती, कारण तशा कार्यकर्त्यांची इच्छा फार होती की आम्ही निवडणूक लढवावी. कारण 2007 नंतर आजपर्यंत गेल्या 20 वर्षाच्या जो मध्ये गॅप पडला, त्या गॅपमध्ये मी सातत्यानं जनतेच्या प्रश्नासाठी असेल, जनतेच्या अनेक कामासाठी मी सातत्यानं त्यांच्याबरोबर राहिलो. येणारा प्रत्येक नागरिकाचं माझ्याकडनं काम व्हावं अशा पद्धतीची भावना ठेवून मी काम करत राहिलो. आणि ह्याचा निश्चितच जनतेकडून एक असा यातनं सकारात्मक प्रतिसाद मला मिळाला की साहेब यावेळा आपण निवडणूक लढूया, कारण सर्वसाधारण जागा आहे, ही संधी कधी तर आपणाला येत्या. आणि कारण आरक्षणामुळं आपण थोडं त्या सगळ्या गोष्टीमध्ये थोडं मागं पडत जातो, परंतु निश्चितपणे राज्यघटनेनं जो संविधानानं जे दिलेलं आरक्षण आहे तो त्या घटकाला मिळाला पाहिजे. बरोबर. ही भूमिका घेऊन आम्ही त्यावेळेस जे आरक्षण पडलं, जे त्यावेळेला संधी मिळाली त्यांच्या मागं राहून त्यांना आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न केला, त्यांना न्यायाने संधी द्यायचा प्रयत्न केला. परंतु आता सर्वसाधारण आरक्षण पडल्यामुळं आपण निवडणूक लढावी ही कार्यकर्त्यांची भावना होती. एवन एकूण मतदारसुद्धा, ते सगळी जनतासुद्धा सांगत होती की आपण या ठिकाणी आता निवडणूक लढवावी. आणि ही निवडणूक लढवण्याचा मी सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहात निर्णय घेतला. परंतु एकूणच राजकीय समीकरणं बघता ह्या सर्व भागामध्ये आम्ही भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, मान्य आवाडे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आणि ह्यामध्ये आम्हाला संधी मिळेल अशा पद्धतीची एक ह्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होती. परंतु ह्या सर्व राजकीय घडामोडी असतील, राजकीय तडजोडी असतील, राजकीय काही हे असतील, त्यामध्ये नेत्यांनासुद्धा झाला असेल की माझा देण्याचा प्रयत्न असेल, परंतु त्यांचंही काही नाईलाज झाला असेल की मला यावेळा उमेदवारी मिळाली नाही, ती जागा आम्हाला देऊ शकले नाहीत. परंतु निश्चितपणे आता आम्ही थांबणं ह्या ठिकाणी हे आहे गैरसोयीचं आहे अशा पद्धतीची भावना कार्यकर्त्यामध्ये निर्माण झाली. आपला असणारा मतदार असेल, आपला असणारा गट असेल, आपला असणारा इथल्या सर्व नागरिकांचे प्रश्न असतील, ही एकसंध राहून त्यांचं कुठेतरी नेतृत्व तुम्ही करावं अशा पद्धतीची भावना निर्माण झाली. त्यामुळं मी हा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. एकूणच परिस्थितीमध्ये ह्या सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर, सर्वसामान्य मतदारांच्या जीवावर आणि केलेल्याच्या कामाच्या जोरावर मी आपणाला आणि सर्व मतदारांच्याकडं परत एकदा आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी मागत आहे.
सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला पडतोय की हे सगळं होत असताना ठीक आहे, आवाडे गटांना जागा सुटली नाही किंवा भाजपला जागा सुटली नाही म्हणून आपण आज NCP पक्षाचं चिन्ह निवडलेलं आहे, घड्याळ हे चिन्ह निवडलेलं आहे. मग पहिली प्रायोरिटी ही NCPलाच द्यावी अशी का वाटते तुम्हाला? खरं तर हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि हा निर्णय घेताना पण आम्ही फार विचार करून घेतलेला आहे. हां. कारण ज्यावेळेला आपण हे काम करत असताना एक पद हे पद शोभेसाठी घ्यायचं नाही. काम करत असताना आपणाला ह्या पदाला न्याय दिला पाहिजे. हा मग न्याय देत असताना आपण लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत, त्यांच्या असणारी कामं पूर्ण झाली पाहिजेत किंवा त्यांच्या असणाऱ्या मूलभूत गरजा असतील, एकूणच तिथले प्रश्न असतील ते सुटले पाहिजेत किंवा शासकीय योजना ही ज्या आपण पूर्ण करू. लोकांनी आपण ज्यावेळेला आश्वासन दिले ती कामं पूर्ण करण्यासाठी आपल्याला शासकीय निधीची फार गरज असते आणि हा निधी देत असताना एकूणच या सर्व जनतेच्या कामासाठी सतत झटणारा पक्ष असावा, त्याचा नेता असावा आणि त्याच्या असणारी एकूणच वरची राजकीय आपल्याला निधी पुरवण्याची त्यांची मानसिकता असावी अशा पद्धतीचे एक आम्ही विचार केला. आणि ह्या भागातमध्ये ज्यांनी सतत गेली 25-30 वर्षे 30 वर्षे ज्यांनी आपल्या कामाचा धडाकाच केला, प्रत्येक गोरगरीब नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक नागरिकापर्यंत त्यांच्या आरोग्य सेवेपर्यंत प्रयत्न केला किंवा आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे श्रावण म्हणून ज्यांना आपण संबोधलं जातं ते माननीय नामदार हसनसाहेब मुश्रीफ साहेब यांच्या कामाची पद्धत आम्ही निवडली. कारण करत असताना आपल्याला जनतेसाठी धडपडणारा नेता हवा होता आणि त्या नेत्याच्या माध्यमातून आपण त्या जनतेपर्यंत जायचं होतं. एकूणच सर्व परिस्थिती पाहता या सर्व शासकीय योजनेसाठी सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणारा पक्ष असेल तर आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. कारण ह्या पक्षाकडं आज राज्याचं अर्थमंत्रीपद आहे. आदरणीय अजितदादा पवारसाहेबांनी सुद्धा जे लोककल्याणकारी योजना असतील, जनतेच्या योजना असतील त्या योजना देण्यासाठी त्यांनी विविध योजना आखल्या आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. कारण ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो हा अर्थमंत्र्यांचा असतो आणि त्या अर्थमंत्र्यांनी जी सगळ्यांनी योजना जाहीर करायची परंतु त्या सर्व योजनेला निधी मंजूर करायचं काम हे अर्थमंत्री करत असतात आणि त्या अर्थमंत्र्याच्या माध्यमातून असेल की आपण जनतेपर्यंत हा निधी वितरित करत असतो आणि हा आपल्याला जास्तीत जास्त निधी आणून ह्या लोकांचं जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही NCP हा निवडला आणि त्यांच्या पाठबळावर येणारा हा काळ जास्तीत जास्त काम करून यामध्ये एक विकासाचं सुवर्णकाळ आणणार आहे. आता तुमच्या बोलण्यावरून जाणवतं की बाबा मुश्रीफ साहेब आपल्या भागातलं एक मोठं हक्काचं म्हणता येईल की राजकीय क्षेत्रातलं एक विद्यापीठ झालेलं आहे आणि अशा विद्यापीठात जर आपल्याला जाता येत असेल तर ती मोठीच संधी आहे. मला एक आवर्जून एक नागरिक म्हणून भागातला एक प्रश्न पडतो आणि समजून घ्यायला सुद्धा आवडेल बऱ्याच लोकांना. आता मतदारसंघ तुमचे विस्तारित झालेले आहेत, पुनर्रचना झालेली आहेत, अनेकांकडून म्हणजे ठीक आहे रेंदाळ परिसरात येळगुड परिसरातल्या सगळ्याच माणसांना महावीर पाटील हे कोण आहेत हे चांगलं माहिती आहे कारण त्यांनी तुमचं काम बघितलं. पण आणखीन काही गावं आलेत जसं की रांगोळीसारखं गाव आपल्याकडे आलेलं आहे, आणखीन काही गावं आलेत. मग या सगळ्या नागरिकांना तुमचा एक कार्याचा परिचय जर करून द्यायचा झाला की नेमकं महावीर पाटील कोण आहेत बाबा, का त्यांना आम्ही मतदान द्यायचं, तर नेमकं काय सांगाल आपल्या कार्याबद्दल? निश्चितच तुम्ही आत्ता म्हटल्याप्रमाणे येळगुड आणि रेंदाळमध्ये मी माझ्या पंचायत समिती सदस्याच्या माध्यमातून काम केलेलंच आहे. अनेक कामाचा धडाका त्यावेळेला लावलेला आहे. पण तो रांगोळीसारखं ह्यावेळेला नवीन गाव माझ्या मतदारसंघात आलेलं आहे कारण मी जिल्हा परिषद लढवत आहे. त्यावेळेला मी पंचायत समिती सदस्य होतो त्यामुळे मला मर्यादा होता. रांगोळी आणि येळगुड, रेंदाळ आणि येळगुड 2च गाव होती. पण जिल्हा परिषद मला रांगोळीचं सुद्धा प्रतिनिधित्व करण्याची यावेळेला संधी मिळत आहे, जंगमवाडीचं प्रतिनिधित्व करण्याची संबंध आहे. परंतु ही गावं जर आज माझ्या मतदारसंघात नवीन असली तर त्यावेळेला मी एक पंचायत समिती सदस्य म्हणून काम करत असताना माझा असणारा संलग्न गाव म्हणून मी त्याही गावांचं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न केला. तिथे येणाऱ्या सर्व नागरिकांचं, कारण माझ्या जवळचं गाव होतं, तिथे येणारा प्रत्येक नागरिक हा माझा मतदार आहे, माझ्या मतदारसंघातली जनता आहे अशा भावनेतून मी त्यांचं काम केलेलं आहे. कारण ह्यामध्ये जरी रांगोळी आणि जंगमवाडी गाव नवीन असलं तर तिथली जनता नवीन नाही, मी त्यांच्यासाठी नवीन नाही. तिथल्या प्रत्येक नागरिकावर मी पोहोचलेलो आहे कामाच्या माध्यमातून किंवा गेल्या ह्या सर्व कामामध्ये अनेक कामं घेऊन अनेक कामानिमित्त मी त्यांना भेटलो, ते आम्हाला भेटले आणि त्यांचा आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. विशेष ह्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न ह्या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ज्यावेळेला 2005ला मी सभापती म्हणून पंचायत समितीचं काम करत होतो त्यावेळेला दुर्दैवानं असेल किंवा असेल की 2005मध्ये आपल्या तालुक्यावर महापुराचं संकट आलं होतं. त्यावेळेला मला त्या रांगोळीकरांची सेवा करण्याची संधी मिळाली. रांगोळीमध्ये असणारं पूर आपत्ती व्यवस्थापन असेल, त्या पूरग्रस्तांना निधी मिळवून द्यायचा विषय असेल किंवा त्यामध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई द्यायचं असेल, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायचा प्रश्न असेल, ह्यामध्ये मी सातत्यानं माझं गाव
माझ्या मतदारसंघातलं जरी नसलं तर माझं मतदारसंघातलं शेजारचं गाव, माझं गाव, ज्या गावाशी माझा रोजचा कॉन्टॅक्ट आहे, मी ज्या गावावरून रोज ये जा करतो, त्या गावाचा नागरिक हा माझा नागरिक आहे समजून मी त्यावेळा महापुराच्या काळामध्ये प्रत्येक नागरिकपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्या महापुरातनं त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर तिथं असणाऱ्या शिक्षण जिल्हा परिषद शाळा असतील, तिथं असणाऱ्या वैयक्तिक लाभ असतील ते देण्याचा प्रयत्न मी माझा मतदारसंघ म्हणून मी केलेला आहे. ते माझ्या मतदारसंघात गाव येत नाही असं कधीही मी त्यांना त्यांची वेगळी भावना दिलेली नाही. अशाच पद्धतीने जंगमवाडी छोटं गाव आहे, परंतु त्या गावातले सुद्धा अनेक लोक जाणकार आहेत, अनेक लोक त्या ठिकाणी ह्यामध्ये काम करून घ्यायसाठी पारंगत असणारे लोक आहेत. त्यांनी सुद्धा आपले गट तट विसरून माझ्याकडे ज्या वेळा काम घेऊन आलं त्यावेळा मी त्यांच्यापर्यंत काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे सतत माझा मी त्या जंगमवाडी आणि रांगोळी चिकरांच्या जनतेशी संपर्कात राहणारा एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांनी मला संधी द्यावी अशा पद्धतीची मी त्यांना आज विनंती करत आहे. त्यांना मला एक विचारायचं आहे, तुमच्याकडे बोलताना एक जाणवतंय की माझं गाव, माझ्या शेजारचं गाव, माझ्या मतदारसंघातलं गाव हे माझं 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 म्हणजे हे माझं म्हणजे आपले पण ते बोलताना जाणवतंय. पण आता निवडणुका तोंडावरती आल्या की बरेच जण चाचपणी करतात आणि मग जिथं आरक्षण पडेल तिथं तेच माझा मतदारसंघ म्हणून घोषित करायला जातात. मग अशा वेळेला लोक तर सहजासहजी अशा चेहऱ्यांना स्वीकारायला टाळतात. अशा परिस्थितीमध्ये कोणीही येणार, बाहेरून येणार आणि त्या मतदारसंघावरती हक्क सांगणार, त्यावेळेला स्थानिकांवरती अन्याय होतो असं वाटत नाही का? हो, निश्चितच होतं ना. आमची भावना तीच आहे. जसं आज लोकांची भावना आहे ती माझी भावना आहे. किंवा मी नुसतं मुलाखतीपुरतं बोलायचं किंवा आपल्यापुरतं बोलायचा हा विषय नाही. ज्या वेळा आमच्या 2007 पासून आजपर्यंत आम्ही कधी पदापासून वंचित राहिलो का राहिलो, ज्या वेळा आरक्षण पडले त्यावेळेला त्या लोकांना मी न्याय दिला. माझं या मतदारसंघात आरक्षण म्हणून मी दुसऱ्या मतदारसंघावर कधी गेलो नाही. बरोबर. कारण आपण इथं काम केलेलं आहे, ह्याच लोकांचं आपण प्रतिनिधित्व करायचं. ह्या जनतेशी आपले नाळ जोडलेले आहे, ह्या जनतेच्या कामाच्या माध्यमातून आपली बांधिलकी जोडलेली आहे आणि ही बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे माझंही या सर्व इथल्या असणाऱ्या नागरिकांना असतील आव्हान आहे की आपण स्थानिक लोकांना आपण नेतृत्व करायची संधी द्या. कारण हा नागरिक तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध असतो, हा प्रतिनिधी तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध असतो आणि असणाऱ्या एकूणच सगळ्या परिस्थितीमध्ये स्थानिक प्रश्नांची, स्थानिक समस्यांची आणि स्थानिक नागरिकाची प्रत्येकाची जाण असणारं नेतृत्व असावं, प्रत्येकाशी संबंध एक जिव्हाळ्याचा संबंध असणारं नेतृत्व असावं. अशामुळं हे स्थानिक असे द्यावं. कारण मी म्हणत नाही की बाबा बाहेरच्या लोकांना येऊन त्यांना नेतृत्व करणं म्हणजे त्यांच्याकडे नेतृत्व गुण नाही असं मी म्हणणार नाही. निश्चितपणे त्यांचं नेतृत्व गुण आहे, तेही काम करू शकतात, ते इथून काम करू शकतात, त्यांच्याही भागात काम करू शकतात. पण तो निश्चितपणे इथं असणाऱ्या सर्व लोकांच्या म्हणजे नेतृत्व गुण आहे ना. या लोकांना सांभाळण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. ह्या लोकांना त्यांचे प्रश्न समजून घेण्याची, त्यांच्या समस्या सोडवण्याची जाण त्यांच्याकडे आहे. ती निश्चितपणे आम्ही स्थानिक म्हणून ती भूमिका आम्ही अगदी ताकदीनं पार पाडू, त्या लोकांच्या पाठीशी राहू, त्या लोकांच्या प्रत्येक समस्येसाठी अगदी 24 तास आम्ही उपलब्ध राहू. आम्ही फक्त निवडणुकीपुरतं येऊन कुठलेही 4 कामं करायचे आणि परत त्या निवडणुकी झाल्यानंतर आपापल्या गावाकडे जायचं असं होणार नाही. 24 तास उपलब्ध असणारा त्यांचा एक पदाधिकारी, त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मी निश्चितच ज्या सगळ्या आमच्या 30,000 जे आमचे मतदार आहेत त्या मतदारांचा आम्ही एक 24 तास उपलब्ध असणारा एक पदाधिकारी म्हणून काम करण्याची माझी हे आहे, मनीषा आहे. मला एक सर विचारायचं तुम्हाला की तुम्ही म्हणताय की मला ठीक आहे म्हणजे कोणी येऊन काम करेल नाही करेल. आता तुम्ही ज्या वेळेला एक रेंदाळ गावचं मेन प्रतिनिधित्व करताय आणि त्याच जोडीला आपल्याला बाजूची 3 गावं आहेत, येळगुड आहे, रांगोळी आहे आणि जंगमवाडी आहे. तर अशी गावंसुद्धा येत आहेत. मग अशा वेळेला ठीक आहे, रेंदाळचे तुम्हाला प्रश्न, समस्या तिथं मार्गिक लावण्याच्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. पण जंगमवाडीसारखं एक छोटंसं गाव आहे, समजा 600-700 लोकांचं मतदारांचं गाव असेल, तर तिथल्या लोकांच्याबद्दल किंवा त्यांच्या समस्यांची तुम्हाला जाणीव आहे का? हो, आहे ना. गाव छोटं असल्यामुळं थोडं तिथे येणारा निधीसुद्धा छोटाच येत असतो. कारण आज जंगमवाडीसारखं गाव जे आहे ते सगळ्यात राजकीय जागृत असणारं गाव आहे. तिथला कार्यकर्ता हा तळमळीचा आहे. तिथला प्रत्येक नागरिक हा आपलं काम हवं ह्या तळमळीत असतो. मग ते त्या कार्यकर्त्यांच्या आणि त्या नागरिकांच्या माध्यमातून काम करायचं झालं तर आपल्याला तिथं जास्तीत जास्त निधी द्यावा लागेल. आज या जंगमवाडीसारख्या गावामध्ये स्वतंत्र पिण्याची पाण्याची व्यवस्था करणं फार मोठं गरजेचं आहे. तिथं त्या लोकांना मध्ये असणारा रोजगार उपलब्ध करून देणं. कारण ते गाव आजही त्या गावातील लोक रेंदाळसारख्या, हुपरीसारख्या किंवा MIDC सारख्या भागामध्ये तिथला असणारा युवक असेल, तिथला असणारा नागरिक आपला रोजगार शोधण्यासाठी जात आहेत. परंतु तिथं असणाऱ्या सगळ्या त्यांना स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांच्या असणाऱ्या मूलभूत गरजा, मग ते पाणी असेल, गटरे असतील, रस्ते असेल किंवा तिथनं असणाऱ्या शैक्षणिक सुविधा असतील, ह्या शैक्षणिक सुविधा तिथल्या त्या नागरिकांना त्यांच्या गावामध्ये देण्याचा माझा निश्चित प्रयत्न राहील.
आम्हाला एक म्हणजे आम्ही जेव्हा फिरतो वेगवेगळ्या अनुषंगानं त्यावेळेला काही लोकांचं असं रस्त्यावरती लाईट नाही किंवा काही नाही अशा बारीक बारीक समस्या लोक सांगत होते. आपल्याला माहिती आहे काही ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येतात किंवा काय त्याच्यावरती आपण काही काम करू शकतोय का पुढे जाऊन भविष्यामध्ये? बरोबर आहे. ही कामं ही छोटी छोटी जरी कामं असली तर ते लोकांच्या फार गरजेची कामं असतात आणि ती कामं वेळेत होणं ही लोकांची एक माफक अपेक्षा असते. परंतु ही अपेक्षा कधी पूर्ण होते की ते आपण त्यावेळेला तेवढा तो लोकप्रतिनिधीला जागरूक लागतो. बरोबर. शेवटी काय सगळ्या लोकप्रतिनिधी सगळ्या गोष्टी कामं राहिल्यात बघत फिरणार नाही. परंतु ज्यावेळेला नागरिक सांगेल बरोबर हो बा ही आमच्या भागात हे आहे समस्या आहे आणि ती तुम्ही सोडवा, त्यावेळेला त्या पदाधिकाऱ्याकडनं त्या लोकप्रतिनिधीनं ते काम होणं गरजेचं असतंय. आणि ह्यासाठी जर नागरिक सांगितला तर हे जरी हे बल घालायचं काम असेल किंवा एखाद्या गटरीचं काम असेल तर हे माझं काम नाही अशा पद्धतीचं मी म्हणू शकणार नाही. कारण तिथं असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्याला, तिथं असणाऱ्या ग्रामपंचायती सदस्याला किंवा एकूण सरपंचांना सुद्धा किंवा ग्रामसेवकाला बाबा त्या कामाची आठवण करून द्यायची जबाबदारी ही माझी आहे, एक नागरिक म्हणून माझी आहे. म्हणून मी ते काम करून घेण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणार आहे. हे ग्रामपंचायतीचं काम आहे आणि मी ते कामापासून लांब जाणार नाही. आता मला बाजूलाच असणाऱ्या दुसऱ्या गावाबद्दल म्हणजे रांगोळीबद्दल विचारायचं आहे. रांगोळीकरांच्या नेमक्या तुम्हाला म्हणजे भेटीगाठी तुमच्या होत असतात, अनेक मतदार भेटतात, नागरिक भेटतात आणि आपल्या व्यथा मांडत असतात, समस्या सांगत असतात, साहेब हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. आज रोजी असं काय वाटतंय रांगोळीकरांची सगळ्यात महत्त्वाची गरज काय वाटते, त्यांना काय अपेक्षित असू शकते आणि त्याच्यासाठी आपल्याकडे काही प्लॅन आहे का? आज विशेषतः रांगोळीकरांना स्वच्छ आणि मुबलक पिण्याचं पाणी पुरवणं गरजेचं आहे. आज तिथं जलजीवन योजना म्हणून पाण्याची स्कीम चालू आहे. परंतु ते काम जास्तीत जास्त फास्ट करून त्या लोकांना लवकरात लवकर पिण्याचं पाणी पुरवण्याची जी आहे ती गरज आहे ती आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज रांगोळीकरांनाच नाही पण आम्हाला सुद्धा ती समस्या आहे की त्या गावामध्ये फार मोठी वाहतुकीची कोंडी होते. जो या ठिकाणी असणारा इचलकरंजीहून रेंदाळा जाणारा जो रस्ता आहे तो मग MIDC असेल, जवाहर साखर कारखाना असेल किंवा एकूणच सगळ्या औद्योगिकरणामुळं ते वाहतूक फार वाढलेली आहे आणि त्या गावामध्ये सतत वाहतुकीची कोंडी होते. त्यातून त्या रांगोळीकरांना दिलासा देण्यासाठी निश्चितपणे मग तिथं नवीन काय बायपास रस्ता करता येतोय का किंवा या रस्त्याची काय रुंदीन करता येतोय का किंवा तिथं असणारे तात्पुरते किरकोळ अडथळे काढून आपण त्या नागरिकांना वाहतुकीच्या समस्या, कारण हा नुसता वाहनधारकांना सुद्धा होत नाही वाहतुकीची कोंडीचा त्रास, हा तिथल्या नागरिकांना पण होतो. त्यांना कुठेतरी वेळेत जायचं असतं, विद्यार्थ्यांना शाळेत जायचं असतं, काही महिलांना त्यांच्या रोजच्या कामाला जायचं असतं, परंतु त्या रस्त्यातनं इकडनं ये जा करणं सुद्धा फार जिकरीचं झालेलं आहे आणि हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे प्रयत्न करेल. आता महत्त्वाचं राहते ते म्हणजे येळगुडसारखं गाव, म्हणजे ज्यावेळेला आपण म्हणतोय की आपल्याकडं आता NCP अजित पवार गट असेल किंवा मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण आता काम करतोय. आणि येळगुड म्हटलं की मुश्रीफ साहेबांचा मतदारसंघ आणि इकडचा लगेच हातकणंगले मतदारसंघाच्या बॉर्डरवरचं गाव असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. म्हणजे विशेषतः मुश्रीफ साहेबांचं प्रेम असलेलं गाव, त्यात आता तुम्हाला त्याच पक्षाकडून तिकीट. येळगुड विषयीची भावना काय आणि त्यांच्याविषयी काय काम करावं असं वाटतं पुढे जाऊन? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण ह्यावेळा येळगुडकरांची फार मोठी इच्छा होती की आमच्या गावाला जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व मिळावं. म्हणून समस्त येळगुडकरांनी आपलं राजकारण गटतट विसरून आपल्या गावातून एक जिल्हा परिषद सदस्य व्हावं म्हणून गेली 2-3 महिने सातत्याने प्रयत्न केले. मग ते आपल्या नेत्यांच्यावर असतील, प्रत्येक नेत्यांच्यावर कानावर घातले की तुम्ही जर आम्हाला उमेदवार देत असाल तर येळगुडचा नागरिक म्हणून आम्ही सगळे त्या नागरिकाच्या मागे राहतो आणि ते जिल्हा परिषद सदस्य निवडून आणतो, अशा पद्धतीची भावना त्यांनी आपापल्या नेत्यांच्यापर्यंत व्यक्त केली. आम्ही त्यावेळेला गटतट राजकारण सगळं बाजूला ठेवतो आणि ती भावना घेऊन त्या लोकांच्या भावनेची खरोखर ती काय भावना वावगी नव्हती. कारण ते छोटंसं गाव आहे. आज रेंदासारखं मोठं गाव आहे जास्त, कारण कुठलंही उमेदवार देत असताना मोठं गाव छोटं गाव एकूणच मताचं समीकरण ह्याचं समीकरण बघितलं जातंय आणि त्या समीकरणामध्ये रेंदाळा आणि येळगुडची कधी तुलना होऊ शकत नसती आणि त्यामुळं ती कायमपणे त्याची सतत भावना झाली की बाबा आपण जिल्हा परिषदमध्ये आपला गावचा प्रतिनिधी कधी जाणार आहे की नाही. कारण आम्ही रेंदाळच्या तुलनेनं अगदी 15,000 मतदार रेंदाळचा आणि 5,700 मतदार हे येळगुडचे, अशा पद्धतीची यामध्ये मग आपला कधी मिळणार नाही ही भावना त्यांची होती. आणि सातत्याने त्यांनी जी मागणी केली त्या मागणीला आम्ही पाठिंबा दिला. परंतु दुर्दैवानं काय असेल, एकूणच राजकीय घडामोडी प्रत्येक निर्णय हे त्या काळाला अनुसरून घेतलेले असतात, त्या अनुसरून येळगुडला उमेदवारी देता आली नाही. परंतु मला या ठिकाणी येळगुड असेल किंवा बाकीच्यांना सांगू इच्छितो की त्यांची भावना 50% पूर्ण करण्याचं काम मी करत आहे. कारण मी येळगुडकर, मी माझा एक गावचा सुपुत्र म्हणून मला मानले जातं. क्या बात.
मी येळगुडचा एक नागरिक, येळगुडचा एक तिथले नागरिक म्हणून मला माझ्याकडे बघितलं जातं. ज्यावेळेला 2002 साली मी निवडणूक लढली त्यावेळेला येळगुडचा एक आमचा मुलगा, आमच्या गावातला मुलगा म्हणून ज्यावेळेला उमेदवारी मिळाली त्यावेळेला मला तिथं त्या गावानं उचलून धरलं आणि मला त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न केला. आणि ह्यावेळेला ते करतील. येळगुड हे गाव माझं आहे. माझी जरी जन्मभूमी रेंदाळ असली तर एकूणच कर्मभूमी असेल किंवा माझं त्या जिव्हाळ्याशी नातं आहे. मी येळगुडचा एक नागरिक, येळगुडचा एक सुपुत्र म्हणून मी काम तिथं करत आहे. आणि येळगुडच्या असणाऱ्या एकूणच, कारण माझ्या पंचायत समितीच्या कार्यकर्तेमध्ये तिथं असणारा एकूण निधीपैकी जास्तीत जास्त निधी मी त्या येळगुडकरांना दिला होता. आणि त्याची आजही लोक ती आठवण काढतात की तुम्ही असताना जो निधी आला तो निधी त्या निधीचं आमचं हे काम झालेलं आहे. आज मी फिरताना मला जागोजागी जाणवतं त्या लोकांनी आजही माझ्या कामाची आठवण ठेवलेलं आहे. ते आठवण करून ठेवतात. आणि तशाच पद्धतीचं काम इथून पुढच्या काळात साहेब होऊ दे अशा पद्धतीची भावनासुद्धा त्याने अपेक्षा व्यक्त करतात. कारण प्रतिनिधित्व देत असताना त्याने काही अपेक्षांना देत असतात की आपली कामं व्हावीत. बरोबर. ही माफक अपेक्षा घेऊन ते आमच्या पाठीशी येळगुडकर राहत आहेत. तिथं अनेक वेळच्या ज्या अनेक समस्या असतील त्या समस्या करण्याच्या दृष्टीकोन आज येळगुडमध्ये सुद्धा पाण्याची स्कीम मोठ्या प्रमाणात चालू आहे. अगदी अंतिम टप्प्यात आहे. पण तेही काम लवकरात लवकर पूर्ण होऊन त्या लोकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी कसं लोकांच्यावर पोचवता येईल हे काम आम्हाला करता येईल. येळगुड गाव हे जवाहर साखर कारखाना असेल, MIDC असेल, ह्याच्या असणाऱ्या एकूण तिथल्या संलग्न गाव आहे, जवळचं गाव आहे. आणि तिथं सोयीसुविधा उपलब्ध झाल्या तर ह्या भागात असणारा सर्व कामगार वर्ग असेल, अधिकारी वर्ग असेल, तो त्या गावाशी निगडीत राहतो. मग तिथं असणारा विस्तार वाढत आहे झपाट्याने. तो वाढणारा विस्तार आणि त्यातपर्यंत नागरी सुविधा पुरवण्याचं काम पंचायतीला जर आपल्याला जिकरीचं होणारच आहे. कारण निधीच्या अवताराला विस्तार वाढला, परंतु ह्यासाठी आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या भागामध्ये जास्तीत जास्त मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न माझा निश्चित राहील. या ठिकाणी आता विशेष भाग येतो तो म्हणजे सगळ्यात मतदारसंघातलं असणारं मोठं गाव जिथं तुम्ही आहात, जिथं तुमची कर्मभूमी आता सध्या आहे, तुमची जन्मभूमी जी आहे ते म्हणजे रेंदाळ गाव. बऱ्यापैकी बोलण्यातनं जाणवतं की 14-15 हजार मतदान फक्त एका मोठ्या या गावामध्ये आहे. मग अशा गावाचा स्थानिक सुपुत्र म्हणून या गावाविषयीची भूमिका काय आहे? या गावातल्या एका सुपुत्राला आज उमेदवारी आहे आणि या सुपुत्राला पुढं जाऊन गावासाठी आणि एकंदर जिल्हा परिषद गटासाठी काय काय करायचं आहे? मला या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर मी ज्यावेळेला काम केलं त्यावेळेला गावाने दिलेली जबाबदारी म्हणून मी काम केलं. हे पद हे शोभेचं नसून गावाने दिलेली एक जबाबदारी आहे. मी आजपर्यंतच्या जेवढी संधी मिळाली तेवढं काम केलं. सातत्यानं काम करत असताना पद असू दे नसू दे रेंदाळच्या येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं काम करण्याचा मी प्रयत्न केला. आजही रेंदाळमध्ये काम करत असताना लोक माझ्याकडे अपेक्षेनं बघतात की एक अनुभवी चेहरा आहे आणि आपण ह्यांच्या मागं आपण ह्यांच्याकडून काम करून घेऊया. कारण ह्यांच्याकडे गेलो तर कामाचे आपल्याला सपाट्याने निर्गत होते, काम होतं अशा पद्धतीची आजही लोकांची भावना आहे. ह्या लोकांच्या उत्स्फूर्त भावनेतून मला ही निवडणूक लढवावी लागली की तुम्ही हे काम करत आहात आणि मग तुम्ही पदावर गेला तर ह्यापेक्षा चौपटीनं काम आपणाला होईल. आज रेंदाळमध्ये सगळ्यात जास्त समस्या भेडसावणाऱ्या असेल तर पाण्याचा प्रश्न आहे. आज आपल्याकडे जो 2008 साली जलस्वराज योजना झाली त्या योजना चांगली झाली, त्या लोकांपर्यंत पाणी पोचवू शकलो. परंतु ह्या योजनेच्या माध्यमातून तिथं असणाऱ्या लोकसंख्येचा परत प्रश्न आला आणि झपाट्यानं लोकसंख्या वाढली, रेंदाळचा विस्तार वाढला. त्यामुळे ती आज योजना अपुरी पडत आहे. गेल्या 2-3 वर्षापूर्वी त्यामध्ये थोडं विस्तारीकरण त्या योजनेचं केलं, परंतु त्यात बी काही तांत्रिक त्रुटी राहिल्या आणि त्या त्रुटी राहिल्यामुळं आपण तेही पाणी आम्ही वेळेत पोचू शकलो नाही. आज 5 ते 6 दिवसांना आम्ही लोकांना पाणी देतोय. लोकांच्या तीव्र भावना आहेत, पाणी हे आम्हाला लवकर मिळालंच पाहिजे आणि साहजिक अपेक्षा आहे. त्यामध्ये आम्ही काही वावगं बोलणार नाही की कारण लोकांना अपेक्षा काय असते की साधं बाबा आम्हाला एक दिवसाआड पाणी मिळावं, स्वच्छ पाणी प्यायला मिळावं किंवा माझ्या दारातले गटर व्यवस्थित असावी, रस्ता चांगला असावा अशा पद्धती भावना असतात. त्या भावनेतून त्यांना पाणी देण्यासाठी जे काही प्रयत्न करता येईल. कारण आज या रेंदाळमध्ये एवढ्या सगळ्या विस्ताराला आज नवीन आणि पाणी योजना किंवा ह्या योजनेमध्ये तात्पुरतं आम्ही करू शकतो की लवकरात लवकर पाण्यासाठी ह्याला काय त्यांच्या तांत्रिक त्रुटी त्या दूर करून जास्तीत जास्त पाणी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू शकतोय. परंतु हा उपाय कायमचा नाही. कायमचा उपाय करण्यासाठी या ठिकाणी जर एकूणच पुढच्या 25 ते 30 वर्षाचा विचार करून यासाठी एक कायमस्वरूपी एक नवीन नळ पाणी पुरवठा योजना जर केली तर त्या लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न सुटेल असं मला वाटतं. जसा मी रांगोळीचा उल्लेख केला तसं रेंदाळमध्ये सुद्धा वाहतुकीची कोंडीचा फार प्रश्न. बरोबर. मेन रस्त्यामध्ये शाळा आहेत, हायस्कूल आहेत, त्यामध्ये येणाऱ्या लोकांची जास्त गरज आहे. त्याही वाहतुकीच्या कोंडीमधून आम्हाला रेंदाळकरांना सोडवायचा आहे. त्यावर काय मार्ग निघतो का बघून सगळ्या रेंदाळकरांना विश्वासात घेऊन काम करण्याचा प्रयत्न माझा राहील.
म्हणजे आता रेंदाळच्याही समस्या तुम्हाला, म्हणजे मी जेवढं बघतो एक लोकप्रतिनिधी म्हणून जे अपेक्षित असतं मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक गावातली प्रत्येक समस्या तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावरती काय करायचं हे विजन तुमच्याकडे आहे. मग असं असताना सुद्धा आज तुमच्याकडं बऱ्यापैकी ठीक आहे, पक्षाचं चिन्हही आहे, तिकीट आहे, सगळं आहे, पण तरी सुद्धा मतदार म्हणून एखादा मतदार विचार करत असेल की मी मतदान करतोय तर मी या लोकप्रतिनिधीला आता मतदान केलं पाहिजे, का केलं पाहिजे, या सगळ्या संदर्भात एक संभ्रम असतो, प्रश्न असतो. आणि निवडणुकीच्या तोंडावरती मग अनेक आमिषांच्या सुद्धा लाटा निर्माण होत असतात. मग अशा सगळ्यामध्ये मतदारांनी काय भूमिका घेतली पाहिजे मतदानाच्या अँगलनं असं तुम्हाला वाटतं? मतदारांनी भूमिका घेत असताना एवढाच विचार केला पाहिजे किंवा करतील की मतदारांना ज्या अपेक्षानं आपण त्या लोकप्रतिनिधी गेलो आहे त्या अपेक्षानं त्यानं तळमळीनं आपला विचारपूस किंवा ती समस्या जाणून घेतली पाहिजे. त्या लोकप्रतिनिधी जाताना आपली मनात भीती नसावी काय की बाबा आपल्यातला एक लोकप्रतिनिधी आहे, हा जरी जिल्हा परिषद सदस्य असेल तर हा माझ्यातला आहे, मी ह्याच्याजवळ कधीही जाऊ शकतो किंवा आपल्यासाठी 24 तास उपलब्ध असणारा एक लोकप्रतिनिधी असावा, अशा पद्धतीची भावना मतदारामध्ये असायला पाहिजे. अशा प्रकारे ती भावना मी पूर्ण त्यांची अपेक्षा पूर्ण करू शकतो असं एक मला वाटतं. कारण येणारा नागरिक हा अत्यंत मनमोकळेपणे माझ्यापाशी येतो. अगदी लहानातला लहान मुलगा असेल किंवा अगदी वृद्धातले उरलेली जी माणसं असतात. आज अनेक वेळा मतदारसंघात फिरत असताना मला जाणवलं की मतदारांचा माझ्याविषयी असणारी जी आत्मीयता आहे, ही आत्मीयता मी कुठं तर त्यांच्या कामाच्या मदत किंवा त्यांच्याशी असणारी आपणारी एकूणच वागणूक असेल त्या वागणुकीच्या माध्यमातून मी निर्माण केलेलं आहे. मी कधीही त्यांच्याकडं काम करत असताना त्यांच्या प्रश्नांची अगदी जिव्हाळापूर्वक अगदी ह्याच्याकडून काळजीपूर्वक त्यांचे प्रश्न जाणून घेतले. निश्चितपणे मी काही जणांची कामं बऱ्याच जणांची केली, परंतु नाही करण्याची करू शकलो नसेल, परंतु निश्चितपणे मी त्या कायम करण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. एक साध्या सोप्या सहजात सांगायचं झालं तर मी कोणाचं भले काही जणांचं मी काही चांगलं करू नाही शकलो तर निश्चितपणे मी कोणाचं वाईट केलं नाही एवढं मात्र निश्चित ह्या जनतेमध्ये मी सांगू शकतो. क्या बात, क्या बात. म्हणजे हे वाक्यच मला प्रचंड भावूक करणार आहे की मी जरी एखाद्याचं नाही चांगलं करू शकलो तरी त्याचं वाईट केलं नाही, वाईट चिंतलं सुद्धा नाही. म्हणजे ही अशी भूमिका घेणारी माणसं फार कमी आहेत. आणि अशी माणसं जर राजकारणात असतील, कारण राजकारण म्हटलं तर सध्याच्या घडीला असंच म्हटलं जातंय की राजकारण हे त्याच अँगलनं बघितलं जाते की याला दाबा, त्याला दाबा, याला खाली करा, त्याला खाली करा, चढाओढ, खेचाखेची, या सगळ्यामध्येच राजकारण समजलं जातंय. पण अशामध्ये कुठंतरी लोकांचं हित चिंतणारा माणूस आपल्या सगळ्यांनाच अपेक्षित असतोय. मला वाटतं आज तुमच्याकडे बघितल्यानंतर तसा दिसतोय, संयमी, शांत, समाजाभिमुख नेतृत्व करणारं असे नेतृत्व, अशी संधी मला वाटते मतदारांना आज मिळते. तर अशा सगळ्यामध्ये मतदारांनी सुद्धा मतदान करण्याआधी या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. संधी देत असताना मला वाटतं पहिल्यांदा ओपनचं आरक्षण तुमच्या या सगळ्या बऱ्या गेल्या काही काळामध्ये पडलेलं आहे. 2017ला ओपनचं आरक्षण होतं, परंतु त्यावेळेला आमचे नेते म्हणजे त्यावेळेला माननीय राहुल आवाडे साहेबांनी त्यावेळेला नेतृत्व केलं. कारण नेत्यांच्या प्रती आपण आदर असावा अशा पद्धतीची भावना आमची त्यावेळेला होती आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यांना ताकदीनं त्यावेळेला ह्या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची आम्हाला त्यावेळेला संधी दिली होती. आणि तुम्ही निवडून पण दिलं सगळं. नाही, संधी दिली, त्यांना निवडून दिलं, त्यांनी त्या पद्धतीनं त्यांच्या परीनं काम करण्याचा यावेळेला प्रयत्न केलेला आहे. परंतु एकूणच सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण ह्या सर्व विकासाच्या हे जो काय प्रवास आहे, विकासाची जी ही दिंडी आहे, ह्यामध्ये आपण एक वारकरी ह्या विकासाचा व्हावा अशा पद्धतीची माझी ह्या भावना निर्माण झाली म्हणून मी लढवत आहे. तुम्ही 100% एक चांगल्या भूमिकेतून एक चांगल्या विजननं निवडणूक लढवताय. आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा हे सांगायचं की असा विजनरी नेता मिळणं भाग्याचं असतं. तुम्हाला सुद्धा आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या नागरिकांना सांगायचं झालं तर मतदान करण्यापूर्वी फक्त एक शेवटचा काय संदेश द्याल? रेंदाळमधील जिल्हा परिषदच्या सर्व मतदार बांधवांना मी विनंती करू इच्छितो की रेंदाळ परिषदेमध्ये गेले 20-25 वर्षे मी काम करत असताना आपल्या सर्व नागरिकांच्या असणाऱ्या एकूण सर्व समस्या असतील, प्रश्न असतील, त्या प्रश्नांची प्रत्येक प्रश्नांच्या जाणून घेऊन ते सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुमच्या कामासाठी मी सतत उपलब्ध असणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी तुमच्याकडे काम केलेलं आहे. सभापतीपदाचं आम्हाला जे काय तुम्ही अत्यंत महत्त्वाचं अशी जबाबदारी दिला, ती जबाबदारीनं ती सभापतीपद सांभाळणं आणि एकूणच तालुक्यामध्ये रेंदाळचा एक सभापती वेगळ्या पद्धतीनं काम केला अशा पद्धतीने आजही नाव काढलं जातं. आणि ह्याच्या माध्यमातून सभापतीपदाची कारकीर्द संपल्यानंतर सुद्धा आता आपली जबाबदारी संपली आणि आता आपण आपल्या व्यवसायामध्ये आपल्या मुलाबाळांच्यामध्ये काम करत राहावं अशा पद्धतीची भावना न ठेवता
मी परत एकदा हाच माझा जनता हीच माझा संसार आणि हे अशा समजून मी सततपणे आजतागायत काम केलेलं आहे. त्या नागरिकांनी ज्या अपेक्षानं माझ्याकडे आले त्या नागरिकांनी तुमच्यासाठी जे मी काम केले ते काम हे तुमच्या एकूणच ज्या भावनेनं तुम्ही माझ्यापर्यंत आला होता त्या भावना घेऊन त्या भावनेचे मी अगदी एकरूप झालो, बांधिलकी बांधून मी काम केलेलं आहे. आणि काम करत असताना इथून पुढच्या काळामध्ये मी तुमच्या सर्व कामासाठी अगदी 24 तास उपलब्ध असणारा मी इथला स्थानिक असा उमेदवार आहे. एकूणच प्रशासनातलं एकूण आम्हाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं काम करत असताना प्रशासनामध्ये काम केलं. तुमच्या प्रत्येक कामाचं प्रत्येक प्रश्नाची सोडवणं करत असताना वेगवेगळ्या विभागामध्ये शासनाच्या, मग ते ग्रामपंचायत विभाग असेल, महसूल असेल, पोलीस स्टेशन असेल, MSCB असेल किंवा वन तहसीलदार ऑफिस, कलेक्टर ऑफिस यामध्ये काम करण्याची संधी आम्ही निर्माण केली. तुम्ही निर्माण करून दिली मला तुमच्या कामाच्या माध्यमातून. त्यामुळे प्रशासनाचा असणारा माझा अनुभव, ह्या प्रशासनाच्या असणाऱ्या अनुभवातून इथून पुढच्या काळामध्ये एक पद आल्यानंतर त्या प्रशासनाच्या अनुभवाला दुप्पट पद्धतीनं आम्हाला ह्या कामाला गती मिळेल. त्यामुळं तुम्ही ह्या ठिकाणी तुमच्याच असणारा सतत उपलब्ध असणारा 24 तास उपलब्ध असणारा एक स्थानिक उमेदवार, एक अनुभवी तुमच्यासाठी काम करणारा उमेदवार आहे. त्यामुळं तुम्ही मला ह्या ठिकाणी रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी. आपल्या राज्याचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील, हसनसाहेब मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त निधी आणून आपल्या प्रत्येक योजनेसाठी काम करून प्रत्येक योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी केला आणि माझ्या घड्याळ्या चिन्हावर आपण आपलं बहुमूल्य मत देऊन आम्हाला निवडून द्यावं अशी मी सर्वांना नम्र विनंती करत आहे. धन्यवाद साहेब. तुमची मुलाखत घेत असताना खरंच एक विजनरी नेता कसा असतो हे तुमच्याकडे बघितल्यानंतर जाणवतं. ते आपल्या सगळ्या मतदारांना, प्रेक्षकांना सुद्धा जाणवलं असेल. मला सुद्धा शेवटी मतदारांना इतकंच सांगायचं आहे की मतदान करत असताना लोकशाहीने दिलेला सगळ्यात मोठा अधिकार आपल्याला मतदानाचा आहे. देशाचे पंतप्रधान असोत किंवा एखाद्या गावातला एखादा सर्वसामान्य नागरिक असो, प्रत्येकाला एकच मतदान करण्याचा अधिकार आहे आणि तो हक्क हा कोणीही तुमच्याकडून काढून घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे लोकशाहीतलं सगळ्यात महत्त्वाचं इक्वेलिटी निर्माण करणारं हे हक्क आहे मतदानाचं. त्यामुळे ते करत असताना आपल्या हक्काचा, आपल्या गावातला, आपल्यासाठी कुठल्याही वेळी 24 तास उभा राहू शकेल असा व्यक्ती निवडलात तर नक्कीच तुमच्यासुद्धा कामी येईल. असेच आणखीन लोकसुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू, ज्यांच्याकडं काहीतरी विजन असेल आपल्या गावासाठी, आपल्या गटासाठी काम करण्याचं. तोपर्यंत पाहत रहा शब्दवेडे. धन्यवाद.